हा बोल गोगा. काम फत्ते. शाबास. पण काम काळजीपूर्वक केलंस ना? साहेब, उद्याचा पेपर वाचा आणि पेढे वाटा. हर्षवर्धन, तुम्ही तुम्ही बसता का जरा? हा, बसा. बरंच लागलंय हो. हे कसं झालं, कसं आहे आणि कुठे घडलंय सगळं? काही नाही, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला गाडीला. ब्रेक्स फेल झाले होते. तुम्ही खरं तर डॉक्टरकडे जाऊनच इथे यायला हवं होतं. नाही, ठीक आहे. फार नाही लागलेलं मला. नाही, ठीक आहे, मी करतो. दुखलं? तुम्ही आता चेंज करून घ्या. मी मंगेशला सांगते जेवण गरम करायला. नाही, नको. मला भूक नाहीये. मी बाहेरून खाऊन आलोय थोडस. तुम्ही हळद घालून दूध घ्या, तुम्हाला बरं वाटेल. नाही, नको. अहो, असं कसं? तुम्ही एखादी पेनकिलर तरी घ्याच. कारण कसं आहे, उद्या लग्नाची गडबड असणार आहे, खूप धावपळ असेल. माझं ऐका तुम्ही. ठीक आहे, मंगेश बरोबर पाठवून द्या दूध. आणि तुम्ही जा आता झोपायला. बराच उशीर झालाय.
आज जे काही झालं तो फक्त एक अपघात नव्हता. कोणीतरी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. कोण असेल तो? एकदा लग्न झालं की सगळ्यात आधी हे शोधून काढावं लागेल. आता कसं वाटतंय? आता आता बरं वाटतंय जरा. आय एम सॉरी. मी उगीच तुझ्याशी वाद घातला आणि तुझी तब्येत बिघडली. नाही रे, नाही, तसं काय आहे नाही. आई, खरंच यापुढे मी कधी तुझ्याशी वाद घालणार नाही, खरंच. सचिन, तुला वाटत असेल ना तुझी आई कजाग आहे, स्वार्थी आहे, भांडखोर आहे. नाही गाई, तसं काही नाही आहे खरंच. पण खरं सांगू तुला, तुझ्या तुझ्या भल्यासाठीच बोलत होते रे मी. पण तरीही ती मुलगी तुला आवडली असेल ना, तर तर कर तू लग्न तिच्याशी. आई, हो, खरंच खरंच बोलते मी. तू कर तू आसावरीशी लग्न कर. माई, आटपलं की नाही तुझं? हॉलवर पोहोचायचं आपल्याला लवकर. आम्ही तयार आहोत. हं? काही मदत हवी असेल तर सांगा. म्हणजे हॉलवर काही न्यायचं असेल तर. काय झालं? काय पाहताय? नाही, काही नाही. नाही म्हणजे मी काही विचित्र वगैरे. फार सुरेख दिसतोय हा रंग तुम्हाला. असावरी. खरंच. एखादा चांगला मुलगा मिळाला तर तुलाही मांडवात उभी केली असती. काय काकू? गायधनी सर, मोहिते गुरुजींनी बोलवलेल्या आजच्या मीटिंगला तुम्ही शाळेत हजर असतानाही आला नाहीत.
मी निषेध करतोय. कसला? माझ्यावर झालेल्या अन्यायाचा. ती गोष्ट वेगळी आहे आणि मीटिंगची गोष्ट वेगळी आहे. तुमच्या प्रमोशनबद्दल बसून बोलता येईल. आज मोहिते गुरुजींनी बोलवलेली मीटिंग अत्यंत महत्वाची होती. माझ्या दृष्टीने माझं प्रमोशन जास्त महत्वाचं आहे. तुम्ही ते पद मिळवून बसलात, तुम्हाला काय करणार? मला पदाचा मोह नाही. हो ना, मग राजीनामा द्या की. तुम्ही त्यागमूर्ती आहात ना. तुम्हाला कसलाही मोह नाही, ना पदाचा ना पे स्केलचा. मग एक साधे शिक्षक होऊन विद्यादानाचं महान कर्तव्य पार पाडा. गायधनी, व्हाईस प्रिन्सिपलची पोस्ट मयेकर सरच डिझर्व करतात. शिंदे सर, चमचेगिरी करण्याशिवाय दुसरं काही येतं का हो तुम्हाला? नाही, आधी मोहिते सरांना लोणी लावत होतात, आता मयेकरांना लावताय. गायधनी, ठीक आहे. गायधनी सर, तुम्हाला असं वाटतंय ना की तुमच्यावर अन्याय झालाय? मग तुम्ही खरंच कोर्टात जा. नियमाप्रमाणे जे योग्य असेल ते मी मान्य करेन. गायधनी जर का व्हाईस प्रिन्सिपल होणार असतील तर मी राजीनामा देईन. मी पण. हो, आय सी. ठीक आहे, बघून घेईन. तुमचा एक एक शब्द लक्षात ठेवीन आणि बदला घेईन. गायधनी सर, शाळा ही बदला घेण्याची जागा नाही. पुढे झालं तुमचं प्रवचन. वीट आलाय त्याचा. सर, तुम्ही कशाला बोलता त्यांना? त्यांना काही सांगायचं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. गायधनी सर चुकीचा विचार करतात म्हणून ते सोडून देणं योग्य नाही. शाळेत निकोप वातावरण हवं. शिक्षकाच जर आपापसात हेवेदावे करायला लागले तर विद्यार्थी काय शिकणार आपल्याकडनं? ताई, रातच्या जेवणाला काय करायचं? अगं, साहेबांचा फोन आला होता. म्हणाले बाहेरूनच काहीतरी घेऊन येतो म्हणून. बर, मग तवर मी गहू पाकडून घेऊ का? हो. या पावसा पाण्याचं लई किडे लागतात बघा गव्हाला. पावसाने खूप जोर धरलाय नाही? आपलं बरं आहे ग, आपण घरीच असतो. पण नोकरी करणाऱ्यांची मात्र पंचायत होते नाही? होय जी. स्वाती, अहो, हे काय? हे काय म्हणजे? हसताय काय? करू हा? काय हाल झालेत माझे घरी पोहोचेपर्यंत ते माझे मला माहितीये. परवा तू म्हणालीस मसाले डोसे खावेसे वाटतात. हो. छान बाहेर पाऊस पडतोय, गरम गरम डोसे दिसले, घेऊन आलो. बहुधा या डोस्याचं पीठच झालं असणार. घे टाकून येतं. असू द्या हो, आपण पुन्हा कधीतरी खाऊया. साहेब, मी तुमच्यासाठी मस्तपैकी चहा करते आणि नंतर चून भात करते. चालेल हो? काय वाटेल ते चालेल. आणि तुम्ही आधी ते केस पुसून घ्या बघू, नाहीतर लगेच सर्दी होते तुम्हाला. तुम्हाला सर्दी खोकला व्हायला कोणतंही कारण पुरतं. सांगितलं होतं ना मी? नाही काय, ही शिंक पावसामुळे नाही आली. मग ते आमच्या शाळेत जगताप सर आहेत ना, त्याने एवढी सर्दी झालेली असते, दिवसभर शिंकत असतात. त्यांचा हा संसर्ग आहे. साहेब, अरे हे घे. बापरे. याचं काय करू? बाहेर प्रदर्शन मांडतात. बर. बरं काय, अगं धुवायला टाकते. अहो, तुम्ही इथे काय बसताय? अहो, सगळी गादी ओली होईल. अगं इथे मला सर्दी होते, त्याचं काय नाही. गादीचं काय घेऊन बसलीस तू?
हवेत किती गारवा आलाय म्हणून स्वेटर विणताय तुमच्यासाठी. स्वेटर? हो, ओरडायला काय झालं? अगं आता 2 महिन्याने उन्हाळा येईल आणि तो नाहीतरी कपाटात पडून राहणार. कशाला ते स्वेटर वगैरे काही नको. हो, असं काय करताय? काहीतरी करू दे तुमच्यासाठी मला. हो, तू असं कर. तू तू कानटोपी विण, मग पायमोजे विण, बर. मग हातमोजे विण. स्वेटर तर सुरूच आहे. हा, म्हणजे काय होईल, मी ना ते असे सगळे घालीन आणि 40 डिग्री टेम्परेचर असलं ना तरी तुझ्या समोर असं बसून राहील, तुला बरं वाटावं म्हणून. आनंद, तुम्ही आम्ही बोलत नाही तुमच्याशी. नाही रागावू नकोस. 2 मिनिटात फ्रेश होतो आणि येतो, आणि मग काय भांडायचं ते भांड. हा? आलोच. Damn it! गुलाबराव, एवढं करून तो हर्षवर्धन भोसले शेवटी वाचलाच. खैरमोडे साहेब, एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण भारी. तसं नाही गुलाबराव, तसं नाही. पापी माणसाला देव जवळ करत नाही हे खरं, म्हणून तो वाचला. म्हणजे त्यो पापी आणि आपण दोघं महाप्रतापी. काय चाललंय गुलाबराव? अशा प्रसंगात तुम्ही हसताय? गुलाबराव, तो हर्षवर्धन भोसले माझं नुकसान करतोय, म्हणजेच पर्यायानं तुमचंही नुकसान करतोय, हे तुमच्या लक्षात येत नाही का गुलाबराव? हा, हे बाकी खरं खैरमोडे साहेब. पर काय तुम्ही अजून पण त्या 1947 मधल्या कसल्या आयडिया मारता? काय? तुम्ही हिंदी मालिका बघत नाही काय? त्याच्यामध्ये काय की एक ढासू आयडिया असतात राव. हा हा हा, के वरून कुणाचा काटा कसा काढायचा अगदी पद्धतशीरपणे दाखवलेला असतं. खैरमोडे साहेब, एक ध्यानात ठेवा, समजा एखाद्या माणसाला संपवायचा असेल तर त्यावर नामी उपाय म्हणजे त्याला ब्लॅकमेल करा. ब्लॅकमेल? पण हर्षवर्धन भोसलेला आपण काय म्हणून ब्लॅकमेल करणार? आता हे मी सांगायचं का? हा, खैरमोडे साहेब, प्रत्येक माणसाचं असं एक सिक्रेट असते. सिक्रेट. आणि हा हर्षवर्धन भोसले, पैसेवाला माणूस, यंग माणूस, त्याची सिक्रेट केवढी असतील जरा याचा विचार करा. राईट, यू आर ॲब्सोल्युटली राईट गुलाबराव. तुम्ही म्हणता त्यामध्ये जरूर तथ्य आहे ना? मग त्या हर्षाची सिक्रेट शोधून काढा आणि त्याची किंमत वसूल करा. म्हणजे आता हर्षवर्धन भोसलेवर पाळत ठेवायला लागेल. अजूनपर्यंत तरी तो सिक्युरिटी घेऊन फिरत नाही. गुलाबराव, तो सिक्युरिटी घेऊन फिरत नाही हे मला चांगलं ठाऊक आहे. पण DYSP त्याचा मित्र आहे, म्हणजे कायदा त्याच्या हातात आहे. हर्षवर्धन भोसलेवर घाव घालायचा असेल तर संशयाचा कुठलाही ठसा मागे न ठेवता घाव घालावा लागेल. मी काय म्हणतोय समजतंय ना?